सेवागिरी महाराज नमस्कार मित्रांनो, आपण आता आलेलो आहे पुसेगाव मध्ये. बघू शकता काल महाराजांचा रथमहोत्सव होता. पुसेगाव मध्ये खूप मोठी या ठिकाणी रथमहोत्सव यात्रा भरते आणि जवळजवळ 12 ते 13 दिवस हा यात्रा चालते. पुसेगावची खूप मोठी यात्रा असते आणि दरवर्षी आपण या ठिकाणी येतो. पण आज आपलं जे युट्यूब मधले जे परिवार आहेत त्यांनाही आज सेवागिरी महाराजांचं दर्शन होणार आहे. परंतु मित्रांनो, पुसेगाव मध्ये ही जी श्री सेवागिरी महाराज संजीवन समाधी या ठिकाणी हा रथमहोत्सव यात्रा जी असते ती नक्की काय असते आपण हे जाणून घेणार आहे. जे या ठिकाणी जे सेवेगिरी आहेत ते बघू शकता. या ठिकाणी रथमहोत्सव आहे आणि खूप तुम्ही बघितलं असेल, युट्यूबला पण बघितलं असेल, पंचकृषी मंदिर नव्हे तर बऱ्याच ठिकाणं जे सेवागिरी महाराजांचे जे भक्त आहेत ते या ठिकाणी येतात आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत या ठिकाणी महाराजांना सांगतात. रथमहोत्सवाला तुम्ही पैसे दान वाटप करता, सगळं करता. चला आता वेळ न घालवता आपण माहिती घेऊया. जय श्री सेवागिरी. ओम नमो नारायण. आज या ठिकाणी पुसेगाव मध्ये परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराज यांनी या ठिकाणी मार्गशीर्ष वैद्य चतुर्दशी दिवशी संजीवनी समाधी घेतली. तर त्याचा हा जो रथोत्सव आहे तो त्यांना आज या रथोत्सवानिमित्त 78 वर्ष पूर्ण झालेले आहेत संजीवनी समाधी घेऊन. आणि ते मूळ त्यांचं ठिकाण जुनागडवरून 1905 साली परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराज व त्यांचे गुरुबंधू नारायणगिरी आणि शिपलागिरी हे तिघं मिळून ब्रह्मा विष्णू महेश प्रमाणे या ठिकाणी 1905 साली धनोत्रयोदशी दिवशी त्यांचं पुसेगावमध्ये आगमन झालं. त्यांच्या या पदपर्श पावनभूमी झाली पुसेगाव नगरी. या गावाचं नाव पुसेवाडी होतं. ते पुसेगाव झालं हे महाराजांच्या पदपर्श चरणाने झालेलं आहे. या ठिकाणी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांचा हा रथोत्सव साजरा होतो. या ठिकाणी महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो भाविक भक्त येतात. सर्वसाधारण 10 ते 8 लाख भाविक या ठिकाणी रथोत्सवाला येत असतं, महाराजांचं दर्शन घेत असतात. मग या ठिकाणी ज्यांचे काय मनोरथ असते, मनोकामना असते, या रथोत्सवा दिवशी ते महाराजांच्या रथापाशी येऊन नतमस्तक होतात आणि त्यांना ते आपले मनोरथ सांगत असतात आणि त्यानंतर महाराज त्यांचे मनोरथ पूर्ण करत असतात. त्यामुळेच ह्या रथोत्सवाला दरवर्षी लाखो रुपये वाढत असतात. याही वर्षी महाराजांच्या रथोत्सवावरती 87,40,000 रुपये जमा झालेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी 75,000ने रथोत्सव वाढलेला आहे. कारण ही देणगी कोणाला मागितली जात नाही. तर या देणगी देण्यामागचा उद्देश जे भाविकांच्या ज्या मनोकामना असतात ते महाराज पूर्ण करत असतात आणि त्यामुळे ते लोक फुलाची पाकळी अर्पण करत असतात रथोत्सवानिमित्त. आमच्या इथं देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, तसेच डॉक्टर सुरेश जाधव विश्वस्त, परत संतोष जाधव, गौरव जाधव आणि हे जे बाकीची मंडळ आहेत हे सर्व मनापासून महाराजांची सेवा करतात आणि इथं जे येतात भाविक लोक ते पण सेवा करतात. हा उत्सव काळ सर्वसाधारण 15 दिवसाचा असतो. यावेळेस बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरच्या देशातून पण या रथावरती आपले चरण अर्पण होत असतं. एवढंच म्हणतो. बोला श्री सेवागिरी महाराज की जय. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपण आता आलेलो आहे पुसेगाव गावामध्ये. मित्रांनो, पुसेगाव मध्ये खूप मोठी यात्रा भरते श्री सेवागिरी महाराज ओम नमो नारायण. आज बघू शकता या ठिकाणी अकॅडमीच्या मुली म्हणा, त्याचबरोबर या ठिकाणी सेवेगिरी म्हणा, तर यांना आपण विचारणार आहे. परमपूज्य श्री सेवागिरी महाराज संजीवन समाधी या ठिकाणी आपण आता उभा आहे आणि आपल्या जो युट्यूब मधला जो परिवार आहे त्यांनाही सेवागिरी महाराजांचं दर्शन होणार आहे. नमस्कार. नमो नारायण. आज या ठिकाणी काल जो रथमहोत्सव होता तर कशा प्रकारे आज पंचकृषी मधले जे भाविक आले होते, कशा प्रकारे इथं महाराजांची सेवा होते, काय तुम्ही सांगताल? परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज हे 1905 साली पुसेगाव मध्ये आले. येताना त्यांचे गुरुबंधू शिपलागिरी महाराज, नारायणगिरी महाराज हे तिघे एकत्र आले. ब्रह्मा विष्णू महेश प्रमाणे येथे आले. त्यावेळेस धनोत्रयोदशी होते. धनोत्रयोदशी महाराजांचं या ठिकाणी पाऊल पडलं. या पुसेवाडीची पुसेगाव झाली, सुवर्णनगरी झाली.
त्यावेळेस. आणि त्यानंतर महाराजांनी ज्यावेळेस आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस शिवाजी महाराज असताना शिवाजी महाराज त्यांच्या भक्तांना सांगत होते की या देशावरती आपल्या देशाचा ध्वज फडकणार आहे. बरोबर आहे. मग महाराजांनी सांगितलं. मग ते महाराजांनी 15 ऑगस्ट 1947 म्हणजे 1947 साली देश स्वतंत्र झाला. बरोबर. त्यानंतर महाराजांनी 4 महिन्यानंतर संजीवनी समाधी घेतली. या ठिकाणी हा ते शनिवार दिनांक 10 जानेवारी 1948 ला मार्गशीर्ष वैद्य चतुर्दशी दिवशी शिवागिरी महाराजांनी संजीवनी समाधी घेतली. मग आज या संजीवन समाधी मंदिरामध्ये एक जिवंत ध्वनी म्हणून एक आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? त्याला त्यात- भरपूर लोक हे करतात. हा ती दोन्ही जी होती महाराजांनी ती प्रज्वलित केली होती. बर. समाधीच्या उजव्या साईडला आहे ती पिंपळा झाडाजवळ. बर. तर त्या मध्ये तिथं शिवागिरी महाराज त्या ठिकाणी ध्यानधारणा करायचे. बर. ती ध्यानधारणा करताना त्यांचं ही जी दिशा होती उत्तर दिशेला करून ध्यानधारणा करते, कारण तिथं सिद्धेश्वराचं जागृत देवस्थान आहे महादेवाचं. बरोबर आहे. मग त्यावेळेस महाराजांनी ध्यानधारणा करून त्यांना जे रिद्धी सिद्धी हा बरोबर. सिद्धेश्वराचं जागृत देवस्थान आहे महादेवाचं. मग ही भूमी जी भूमी पदपर्शन शिवाजी महाराजांच्या भूमी पदपर्शन पावन झालेली भूमी काय. आणि या इथं अनेक लोक येतात, काय अडचण घेऊन येतात. ती महाराजांच्या संजीवनी समाधी पशी येतात, त्यांना नतमस्तक होतात आणि मनोभावी आपली जी काही इच्छा आहे ती महाराजांच्या समाधी पशी ते बोलतात. आणि ते महाराज जेव्हा पुसेगाव गावामध्ये लोकांना खायला अन्न नव्हतं तेव्हा महाराजांनी वृक्षपिंपळाचं या ठिकाणी पीठ मागितलं तर पीठ पडलं. अजूनही वृक्षपिंपळ आहे तिथं, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्या ठिकाणी महाराजांच्याकडे जी श्रद्धा म्हणजे महाराजांची कसं रिद्धी महाराजांना प्राप्त होती. त्यावेळेस या लोक आजूबाजूचे लोक म्हणायची आज आपल्याद्वारे महाराज येतात भिक्षेला, ते काय आपल्याला देतात, मग आपण आज जाऊया. मग लोक त्यांची परीक्षा केली महाराजांची त्या पिंपळाच्या झाडापाशी. महाराजांनी अन्नपूर्ण मातेचा जप जपला. त्यावेळेस त्या अन्नपूर्ण मातेने त्यांना वरदान दिलं आणि त्या पिंपळातून महाराजांना भिक्षा दिली गेली पिठाची. मग ती लोक येतील, ती लोक ते बैलगाडीतनं पीठ घेऊन जात होती. तिथं चादरी हाताला जात होत्या पहिल्या. बर. ते जसे वीज चमकावी तसं त्या पिंपळातून आवाज झाला आणि त्या वीज त्यातून पीठ पडलेलं आहे. मग ती चादरीमध्ये लोक बैलगाड्या घेऊन प्रसाद म्हणून नेत होती महाराजांची. आणि आता हे दररोजचं कसं असतं म्हणजे तुमची आरती वगैरे सकाळी आरती म्हणजे सकाळी पहाटे 4 अन्नछत्र जे आहे या ठिकाणी कसं काम चालतं? अन्नछत्र हे चालू आहे आमचं. ते जवळजवळ 12च्या आरतीनंतर महाप्रसाद असतो येणाऱ्या भाविकांसाठी. आमुष्याला खूप गर्दी होते इथं, कारण ती वारीच आहे महाराजांची. आणि इतर रथ उत्सवाचा 15 उत्सव असतोच हा महाराजांचा. मग या कालावधीत भरपूर भाविक लोक येतात आणि इथे येऊन प्रसाद घेतात, आरतीच घेतात. आरती किती सर्वसाधारण अर्धा तास आरती असते, 12 ते 12:30 पर्यंत. तिथून महाप्रसाद असतो आणि तर बुंदीचा महाप्रसाद चालू असतो. सर्वसाधारण नाही म्हणलं तर 150 पोतीची बुंदी असते इथं. आज हा कालचा जो रथमहोत्सव जर झाला, भरपूर लाखो रुपये आज या रथमहोत्सवाला भक्त लोक देतात, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे लोकांनी बोललेला नवस असतो आणि तो नवस पूर्ण करायचा दिवस म्हणजे रथोत्सव असतो. मग त्यावेळेस कोणा यथाशक्ती काय असेल 5-10 त्यांच्या इच्छेने देत असतात. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा रथोत्सव वाढलेला आहे, कारण गेल्या वर्षी जी जमा झालेली रक्कम होती ती 86,75,000 होती. मग ह्या वेळेस रथोत्सवात वाढ झालेली आहे देणगीमध्ये. यावर्षी 27 लाख जवळजवळ 40,000 रुपये देणगी रथावर जमा झाले. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा 75,000 रथोत्सव वाढलेला आहे यावर्षी. धन्यवाद. बोला श्री सेवागिरी महाराज की जय. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्ते. आज या ठिकाणी पुसेगाव मध्ये आज तुम्ही आज कोणती अकॅडमी तुमची? नमस्कार, मी रॉयल अकॅडमीचा संस्थापक दीपक सुरतोडे बोलतोय. आज हे रॉयल अकॅडमीचे पुसेगाव मंदिरमध्ये जे सोन्याची नगरी म्हणून ओळखले जाणारे हे पुसेगाव श्री परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्या रथोत्सवानिमित्त आज रॉयल अकॅडमीचे 14 वर्ष झाले विद्यार्थी व विद्यार्थिनी या रथोत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करून त्यांची सेवेसाठी मुलं असतील किंवा मुली असतील प्रत्येक ठिकाणी मुली बुंदी वाटप करतात. मुले जे भाविक येतात त्यांना लाईनीतून आणि प्रत्येक ठिकाणी मुलांनी मुली इतक्या मोठ्या उत्साहाने या रथोत्सवामध्ये सहभागी होतात आणि निस्वार्थपणे या रथोत्सवामध्ये मुलांनी मुली सेवा करतात. त्याचेच फळ आमच्या रॉयल अकॅडमीला आहे. म्हणूनच रॉयल अकॅडमीचा महाराष्ट्रात नंबर 1चा रिझल्ट आहे.
येणारा प्रत्येक भाविक हा येणाऱ्या म्हणजे मुलं आणि मुलींचे आमच्या अकॅडमीतील इतक्या मोठ्यापणात ते त्यांचे स्वागत केले जाते आणि त्यांना आशीर्वादाची शाबासकीची थाप दिली जाते. म्हणून आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात इथं सेवा केली जातो आणि त्या सेवेचाच श्री सेवागिरी महाराजांचा हा मोठा आमच्या रॉयल अकॅडमीच्या ह्याच्यावर शाबासकीचा हात आहे आणि त्याचा मोठा आशीर्वाद आहे. धन्यवाद. धन्यवाद. आज या ठिकाणी तू या ठिकाणी सेवा करते महाराजांची, तुला महाराज मेवा देतात का? हा 100% देणार. आणि आपण सेवा करतो म्हणल्यानंतर न मेवा तर भेटणारच ना, कारण देवासाठी आपण एवढं सगळं करतोय, मग देव कधी ना कधी तरी त्या गोष्टीचं फळ देणारच. तुम्ही आज सर्व जे मुले आहेत ते किती दिवस तुम्ही या ठिकाणी सेवागिरीमध्ये येतात? बरे 10 दिवस तरी करतो. 10 दिवस. हा. श्री सेवागिरी. श्री सेवागिरी. नमस्कार. नमस्ते. आज या ठिकाणी आज ही जिवंत ध्वनी महाराजांनी चालू केली. तुम्ही आज काय सांगताल बरं याबद्दल? नमस्ते, मी सचिन हिंद्राव देशमुख, विश्वस्त सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव. मी ह्याबद्दल हे सांगेन की परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांनी ही ध्वनी सुरू केली आहे 78 वर्षापासून. ते आज अखंडपणे चालू आहे 24 तास. परमपूज्य सुंदरगिरी मठाधिपती ह्या गोष्टीसाठी ह्यांचं मॅनेजमेंट ह्या बाबतीत असते. मठाधिपतींची टीम ह्यासाठी काम करते. इथं मठामध्ये 2 विभाग आहेत, एक चेअरमन भाग सांभाळतात आणि दुसरे भाग मठाधिपती सांभाळतात. मठाधिपतीच्या अंडर त्यांची टीम आहे आणि चेअरमनच्या अंडर विश्वस्त मंडळ काम करतं, गावकरी काम करतात. हे दोन्ही अखंडपणे 24 तास चालू असतं.
अखंडपणे चालू आहे. अखंडपणे हे परमपूज्य सुंदर सेवागिरी महाराजांनी ही धुनी सुरू केलेली आहे. ती आजपर्यंत कधीच ही झालेली नाही, अखंडपणे सुरू आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्व देवस्थानच्या बाबतीत म्हणलं तर ह्या धुनीला आहे. बाकी समाधी आणि ही धुनी या दोन गोष्टी महाराजांच्या जिवंत आहे. धन्यवाद श्री सेवागिरी. श्री सेवा. नमस्ते. हा पिंपळवृक्ष आहे. परमपूज्य सेवागिरी महाराजांनी याखाली ध्यानधारणा केलेली आहे. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या बरोबर पूर्वेला दत्तांचं मंदिर आहे. हा वृक्ष आहे तो दत्तांच्या मंदिराला अजिबात 18 वर्षापासून काही त्रास देत नाही आहे. इतर बाजूला त्याचा थोडासा त्रास होतो मुळ्यांचा, पण दत्तांची मूर्ती किंवा दत्तांच्या मंदिराला त्याचा अजिबात त्रास होत नाही. हे वैशिष्ट्य आहे या गोष्टीचं. या ठिकाणी पिंपळाचा वृक्ष आहे, शेजारी दत्तांचं मंदिर आहे. बरोबर. परंतु दत्तांच्या मंदिरामध्ये या वृक्षाच्या मुळ्या कधीच जात कधीच नाहीत. जात नाही. परंतु आजूबाजूला बघू शकता बघू या शकता. ठिकाणी ह्या फरशी उकडलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या मुळ्या गेलेल्या आहेत. हेच मोठं वैशिष्ट्य म्हणायचं. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आणि ते. जेव्हा महाराज या ठिकाणी होते पुसेगाव या नगरीमध्ये आणि अन्न कमी पडलं होतं, तेव्हा निश्चित. या म्हणतात ना पिंपळाचं वृक्ष आपल्या पाठीमागे दिसत आहे. हा. म्हणजे आपलं काय म्हणतात, आपलं भाग्य भाग्य निश्चित. आपलं हे नाही का. हो. ह्या पिंपळवृक्षांना ज्यावेळेस पीठ दिलं त्यावेळेस गावकऱ्यांनी येऊन पीठ घेऊन त्यांची ती सोय झाली त्यावेळेला. असं झालं. म्हणजे त्याला अनसाधारण महत्व आहे या वृक्षासाठी. श्री सेवागिरी. श्री सेवा. जगद्गुरु श्री सेवागिरी महाराज की जय. जगद्गुरु श्री सेवागिरी महाराज की जय. बोला जगद्गुरु श्री सेवागिरी महाराज की जय. बोला जगद्गुरु श्री सेवागिरी महाराज की जय. ओम नमो पार्वती पते. मित्रांनो नमस्कार. आपण आता पुसेगावमध्ये आहे. श्री सेवागिरी समाधी मंदिर या ठिकाणी गेले काही दिवस 10-12 दिवस खूप मोठी यात्रा महोत्सव असतं. आपण आता आपल्या शेजारी बसलेला आहे मठाधिपती परमपूज्य महंत सुंदरगिरी महाराज. नमस्कार. नमो नारायण मान्य नमो नारायण. श्री सेवागिरी. आज या ठिकाणी हा जो रथ महोत्सव असतो हा खूप पंचवर्षीमधनं भरपूर लोक या ठिकाणी येतात. आज तुम्ही याबद्दल काय सांगताल? ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी गेली 78 वर्षापासून आता हा 78वा उत्सव चालू आहे. गेली 78 वर्ष या ठिकाणी महाराजांच्या या संजीवन सोहळ्यानिमित्त 11 दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उत्सव साजरा करत असतो. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असतात, सामाजिक कार्यक्रम असतात, शैक्षणिक कार्यक्रम असतात, शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन वगैरे आम्ही आयोजित करत असतो. तर ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांनी 10/1/1948 वार त्या दिवशी शनिवार होता. ब्रह्मी मूर्तावती महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे.
त्यानंतर त्यांचे पटशिष्य असणारे परमपूज्य श्री सद्गुरू नारायणगिरी महाराज यांनी प्रथम पुण्यतिथीलाच महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त आपल्या गुरूंची प्रतिमा त्याच वेळेला त्यांनी रथ बांधून घेतला आणि त्या रथातून महाराजांची ग्रामप्रदक्षिणा करण्याकरता हा रथोत्सव सुरुवात केलेला आहे. मग पहिल्याच वर्षी त्या रथाला काही रकमेचे नोट्याचे हार बांधण्यात आले त्यावेळेला 1948-49 साली. आणि त्यानंतर पुन्हा तिथून पुढं अशी परंपरा चालू झाली की रथाला नोटाचे हार बांधण्याची. त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा ज्या वेळेला बाहेरचा भाविक यायला लागला गावामध्ये वगैरे असे दर्शनाकरता, त्यानंतर वर्षभर या ठिकाणी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांचे अनुयायी भक्तवर्ग या ठिकाणी वर्षभर येत असतात. महाराजांच्या संजीवन समाधीमध्ये समाधीचे नतमस्तक होऊन आपल्या मनातल्या या प्रपंचातल्या संसारातल्या काही अडीअडचणी त्या ठिकाणी बोलत असतात. आणि त्याची पूर्तता झाल्यानंतर येणाऱ्या वार्षिक रथोत्सवाला नोटाचे हार बांधण्याची या ठिकाणी नवस बोलण्याची प्रथा आहे पहिल्यापासून. तर याप्रमाणे आज 78वा रथोत्सव पार पडलेला आहे. सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 9 वाजता प्रतिमा पूजन रथपूजन होऊन 11:10 मुख्य गेटमधून हा रथ ग्रामप्रदक्षिणेकरता निघत असतो. तो संध्याकाळी जवळजवळ 11:30 दरम्यान माघारीत असतो. जवळजवळ 12, 12:30, 13 तास ही मिरवणूक गावातून चालत असते. या उत्सवानिमित्त रथाच्या दिवशीच कमीत कमी 10 ते 12 लाख लोक येत असतात. पेपरला सगळीकडे आपण बातमी बघतोय आजच्या देहांडचं. एवढी भाविक एका दिवसामध्ये येऊन जात असतात. आज अमावस्या आहे. अमावस्याला वारीला कमीत कमी 1,00,000-2 लाख रुपये लोक प्रत्येक अमावस्याला येत असतात. या अमावस्याला कमीत कमी यात्रेतल्या अमावस्या असल्यामुळे काही लोक काल येत नसतात, कारण हा रथ आता 5 ते 6 दिवस आम्ही बाहेर ठेवत असतो. काही लोकांना प्रापंचिक अडचणी असल्यामुळं मागं पुढे येत असतात. बरोबर. आणि त्यानंतर सुद्धा आज सुद्धा कमीत कमी त्या रथाला 7 ते 8 लाख रक्कम बांधली जाते. त्यानंतर पण मग थोडं असं 4-5 दिवस रथाला नोटा झारा बांधतात. त्यानंतर सांगता कार्यक्रम होत असते बक्षीस समारंभानं, आणि त्यानंतर पुन्हा आम्ही जागेवरती ठेवत असतो. तर पहिल्या दिवशी जे IPL मध्ये काही खेळाडू असतात त्याप्रमाणे 4 दिवस डे नाईट क्रिकेटचे सामने असतात युवा मुलांच्यासाठी कलागुण त्यांना सादर करण्याकरता. त्यानंतर डे नाईट व्हॉलीबॉल सामने असतात, शूटिंग व्हॉलीबॉल. यंदा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, आपले मालेगाव, महाराष्ट्रातले अनेक मोठमोठे संघ या ठिकाणी जवळजवळ 33 संघ दाखल झालेले होते. त्यातला यंदाचा फायनल हा माळेगावच्या संघाने घेतलेला आहे. 2 नंबर मनेरजोरीला मिळालेला आहे सांगली जिल्ह्यातील. तर याप्रमाणे शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा असतात. त्यानंतर पुन्हा मग बैलगाड्या शर्यती 16 तारखेला पण झालेले आहेत. ह्या तर बघतो आपण की या ठिकाणी यंदा तर आंतरराष्ट्रीय पाहुणे या ठिकाणी आलेले होते. यात म्हणजे एवढा मोठा आपला बैलगाडा अड्डा पाहण्याकरता. यामध्ये नातेपतीचा बैल प्लस सचिन आणि लक्ष्य आणखीन यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेतलेलं आहे. नवीनच यंदा नाव आली बैलांची पुढे या ठिकाणी आपल्याला. जवळजवळ 1001 गाडी सहभाग घेतलेला होता. त्यानंतर कुस्त्या तर बघितलं 30-35 लाख आम्ही देवस्थानचे खर्च कुस्त्यावरही, कारण या कलियुगामध्ये आपल्याला या चालू परिस्थितीमध्ये आज शारीरिक प्रकृती बनवण्याकरता खूप कष्ट घ्यावं लागतात. ही सर्वसामान्य लोक कुटुंबाची एवढी गोष्ट असते, कारण एक पैलवान म्हणजे एक हत्ती सांभाळली असते ती गोष्ट असते माझी. एवढं सोपं नाही एक पैलवान आपल्या घरगुती सांभाळ, त्याला खर्च भरपूर असतो खाण्यापिण्याचाच बघतो. अशा पैलवानांना त्यांना प्रकृतीसाठी शारीरिक निरोगी शरीर राहावं, आपला वडिलाचा आपला आई वडिलांचा गावचा नावलौकिक वाढवण्याकरता हे पैलवान कुस्तीचा आम्ही खर्च करत असतो. आज बरेच बघतोय आम्ही गावोगावी आखाडे बंद पडलेले आहेत, परंतु काही आई वडिलांची इच्छुक असतात आपला मुलगा पैलवान व्हावा म्हणून. आणि शेवटी स्वतःची त्या मुलाची तयारी पाहिजे, आई वडिलाची तयारी पाहिजे, त्याशिवाय पैलवान तयार होऊ शकत नाहीत. असा मोठा आखाडा असतो. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे ही नारायणगिरीच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही कुस्ती आखाडा ऐकतो. आणि त्यानंतर पुन्हा महत्वाचा दिवस 18 तारखेला आपण कालचा रथोत्सव आणि आज अमावस्या आहे. आणि काल प्रमुख पाहुण्यांचे रथपूजन करून कृषी प्रदर्शन, कारण हा आपल्या ग्रामीण भागामधली सर्वात मोठी असणारी यात्रा आहे आणि दीर्घकाळ चालणारी यात्रा आहे ही. त्यामुळं या ठिकाणी शेतकरी वर्ग, सर्वसामान्य कुटुंबातले या ठिकाणी लोक भरपूर इथं असतात. तर त्यांना एक आपल्या शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करण्याकरता या ठिकाणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून कृषी प्रदर्शनाचं आयोजन करत असतो. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 4-5 दिवस कृषी प्रदर्शन असतं आणि लोक देवाला येतात. म्हणजे देवही होतो, स्वार्थही होतो
आणि आपल्याला पुढल्या काही कालावधीमध्ये आपल्या म्हणजे स्वार्थ परमात्मा आपण सगळ्या गोष्टी म्हणतो ना, तर याप्रमाणे या ठिकाणी सगळ्या हौशा सगळ्या आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. जसं की आता संजीवन मंदिरामध्ये ना एक जिवंत ध्वनी, हा. शेजारी पिंपळ वृक्षाचं एक हो. वृक्ष आहे आणि शेजारी दत्ताचं मंदिर आहे. हो पण मला तिथं सांगितलं गेलं की या ठिकाणी वृक्षाच्या शेजारी दत्ताच्या मंदिरात कधीच मुळ्या जात नाही, पण आजूबाजूला मुळ्या पाहिलेत ना पसरल्यात. तुम्ही आता. हो. तुम्ही आता म्हणजे आपण सांगीवांगी नाही बरोबर. तर या ठिकाणी प्रत्यक्षात आपण आपल्या डोळ्यांना नेत्रांना पाहताय. बघितलं, आज समोर एखादं पाहिलंय. पिंपळा झाड एखाद्या भिंतीवर उगवलं तर थोडा बुडका मोठा तरी भिंत पाडता येते. बरोबरच आहे. आज महाराजांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वीचा हा वृक्ष आहे, कारण महाराजांनी भिक्षा यावर झाडांना दिलेली आहे. हो, बरोबर आहे. हा इतिहास आहे. ज्यावेळेला महाराजांना त्रास झाला त्यावेळेला या गावात भिक्षा मिळाली नाही, त्यावेळेला महाराजांनी त्या झाडाला जोड्या अडकून झाडाला भिक्षा मिळालेली महाराजांनी भीक त्यावेळेस. मागितली. आणि आज फक्त अंतर किती आहे तुम्ही डोळ्यानं पाहिलं, 5 ते 6 फूट सुद्धा अंतर नाही. शेजारच्या फरशा सगळ्या उकळल्यात. अहो हा, परंतु त्या आज एवढ्या मोठ्या संजीवन समाधीला कुठं आहे का आहे का? बरोबर. एक कोणीतरी पुसलं का? झाड किती वर्षाचं आहे ते? 100-200 वर्षापूर्वी झाड आहे पिंपळ वर्षाची ती. म्हणजे अजूनही पुसेगाव मध्ये श्री सेवागिरी महाराजांचं अस्तित्व आहेच. आहे ना, मान्यच मी करायला स्वतः मी माझ्या वयाच्या 10-11 वर्षापासून या मंदिरामध्ये मी सेवा करतो, या पूजापाठ करतो इथं देणारचं. मी इथं माझ्या गुरुंनी मला वयाच्या 10-11 वर्षापासून इथं पुसेगावमध्ये आणलं होतं. त्यावेळेला हे सगळ्या वस्तू जुन्या होत्या आणि संपूर्ण आता माझ्या डोळ्यात देखत हे संपूर्ण सगळ्या वस्तू देवस्थानच्या आता पाहतो या सगळ्या नवीन झाले. तर यात स्वतः मी काम केलेलं आहे, कष्ट केलेलं आहे, पूजा आरती केलेली आहे संपूर्ण या मंदिरामध्ये नेटवर्कचं. ही पहिले स्टाईल पशी होती, स्टाईल पशी बसवताना मी होतो, काढताना होतो, ग्रेनाईट बसवताना होतो, ह्या सगळ्या मूर्ती. तर मी इथं लहानपणापासून असल्यामुळे मला माहिती आहे इथले संपूर्ण नेटवर्कचं इथलं चरित्र. कारण मी ज्यावेळेला पहिलं मठाधिपती झालो इथं 2003-04ला, त्यावेळेला दुष्काळ पडलेला होता. 2 वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊसच नव्हता. नक्कीच. आणि त्यावेळेला या विभागामध्ये आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये काम करणारे कर्नाटक राज्यातले भरपूर लोक आहेत, तिथं कुटुंब आहे ते रोज माझ्याकडे याचे. महाराज काहीतरी काम द्या, ज्यांच्यात आम्ही काम त्यांनी काढून टाकलं, आम्हाला तुमचे मला बाळांना काही खायला मिळेल झालं या, मग आम्हाला काहीतरी देवळात काम द्या. आता मी तुम्हाला मंदिरामध्ये काय काम देणार आहे? बरोबर आहे. परंतु तुमची मुलं बाळा म्हणून मी उपाशी झोपणार नाही. मी प्रयत्न करतो महाराजांच्या कृपाश्वर म्हणून या ठिकाणी अन्नदान मोफत चालू केलं 2003ला. आज जवळजवळ 20-22 वर्ष 23 वर्ष होत आली ती मोफत अन्नदान चालू या ठिकाणी ठेवायचं. कुणाकडूनही आम्ही रुपये मी घेत नाही, ट्रस्टच्या माध्यमातून आणि भाविकांच्या माध्यमातून. कारण या ठिकाणी रोजचा खर्च देणार हे भाविकच आहेत नाही, ज्यांच्याकडे भरभगंत ताकद दिल्या, ज्यांच्यावरती आईवडिलांची कृपा आहे, ज्यांनी भरपूर ज्यांच्याकडे संपत्ती लक्ष्मी आहे, बरोबर. त्या लोकांचा नामे त्यांना विनंती करतो म्हणून करा तुम्ही या ठिकाणी अन्नदान तुम्ही करा. अन्नदान करा. त्यांच्याच ते नुसतं अन्नदान पैसे आम्ही घेत नाही नुसतं तुम्ही, कारण परमार्थ हा पैशावर विकत मिळत नाही. आता हे जे रत्नमहोत्सवाचे पैसे जे जमा झालेले आहेत सर्व भक्तांनी, मग यातून पुसेगाव म्हणजे काय करणार आहे? आज पाहतोय आपण 87 लाख आणि 40,000 म्हणजे या वर्षी जो 75 ते 80,000 रुपये रक्कम रथावर वाढलेली आहे. आज पंच इतिहास आहे की रथावरती रक्कम कधी कमी नाही, नेहमी रक्कम 1,00,000 1,50,000 वाढतच चाललेली आहे. बरोबर आहे. काय काय होतं 4-4, 5-5 लाख आकडा वाढलेला आहे. आणि या ठिकाणी यंदा तर जवळजवळ 75-80 लाख हजारांना आकडा वाढलेला आहे नरची. हो, मग येणारा पैसा आम्ही ह्या एकमेव आमचं असं देवस्थान आहे, ह्या समाजाचा पैसा समाजासाठी पुन्हा फिरून गेला पाहिजे या दृष्टिकोनातून पाणी अडवाण पाणी जिरवा ही जी आपली शासनाची योजना होती, याच्यामध्ये आम्ही या पैशाचा जवळजवळ 80-85 सिमेंटची बंधारे बांधलेली ती. आंतरराष्ट्रीय जलतज्ञ असणारे आपले डॉक्टर राजेंद्रसिंह राणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही वेदावती नदी जी आहे, येरळा नदी ही आम्ही रुंदीकरण आणि खोलीकरण जो 1.5 कोटी खर्च करून आम्ही ती काम केलेलं आहे. म्हणजे हा पैसा त्याच्यामध्ये सुद्धा गेला आमचा. आणि नुसतं नाही तर आम्हाला बक्षीस मिळवण्याने काम केलं नाही. त्यावेळेला या ठिकाणी आमच्या देवस्थान म्हणजे व्याख्यान मला गेली 25 वर्षापासून चालू आहे अखंड, तर हनुमानगिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तर त्या व्याख्यानमालेमध्ये आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉक्टर सुधीर बोंगळे म्हणून आहे ती मंत्रालयामध्ये काम करतात, त्यांना मी व्याख्यानाला बोलवलं होतं. त्यांनी आमचं एवढं काम बघितलं सामाजिक क्षेत्रातलं पाणी अडवायचं जिरवायचं पाणी, तर त्यांनी म्हणले एवढं सगळं बघितलं तर म्हणले तुम्हाला सहजच म्हणले महाराष्ट्र शासनाला पुरस्कार प्रथम क्रमांकाचा मिळेल तुम्हाला म्हणले, कारण कोणीही सामाजिक क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम केलेलं नाही म्हणले. आणि त्यांनीच आमच्याकडे फाईल तयार करून गेली आणि त्याची दखल घेऊन आदरणीय कैलासवासी असणारे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय याच राज्याचे गृहमंत्री असणारे आदरणीय R.R. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते बघितल्यानंतर आम्हाला त्यांच्याच ते प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्रातला सेवाभावी संस्थेतला पहिला पुरस्कार मिळाला मला पाणी अडवाण पाणी जिरवा योजनेतलं. दुसरा वनराईचा पुरस्कार आम्हाला महाराष्ट्राचा प्रथम क्रमांकाचा मिळाला आहे. झाडं नुसते आम्ही लावत नाही तर जगवतोय आम्ही. आता सुद्धा गेल्या
2-3 वर्षापूर्वी वर्धनगड ते पण निळपर्यंतची जवळजवळ 17 8-10-12 किलोमीटरचं अंतर हे देवस्थान मार्फत आम्ही झाडं लावून ती झाडं जगवते पाणी घालून 2 कर्मचारी आमचे देवस्थानचे त्यांना पगार देऊन आम्ही ही झाडं जगवलेली आम्ही तिकडे टी कार्ड खूप चांगलं काम आहे. म्हणजे हे पैसा नुसता. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला डॉक्टर विमलताई मेळे ह्या आरोग्य खात्याच्या मंत्री होत्या त्यावेळेला आम्ही खटाव तालुक्यातला बराचसाच भाग हा दत्तक घेऊन तो मेडिकलचा कुपोषित बालकांसाठी होता. तर त्यावेळेला आम्ही त्या बालकांचा सगळ्या मेडिकलचा खर्च आम्ही देवस्थान मार्फत भरवलेला आहे, दिलेला आहे. म्हणजे या कार्यक्रमात शिक्षण संस्था आहे आमच्या आणखीन अर्धा हायस्कूल आहे, ती कॉलेज आहे, पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ITI आहे म्हणा. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. दुसरी गोष्ट, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही वर्षातून 2-3 पारायण आयोजित करतो. लोकांना येणारा भाविक नामस्मरण घडावं, मुलंही तयार झालं पाहिजे, यात वाढ झाली पाहिजे. सगळा खर्च तुमचं देवस्थान पूर्ण देवस्थान खर्च करते सगळा हे टोटली. तर हा येणारा पैसा समाजासाठी आम्ही समाजासाठी हे न केल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे समाजच तुम्हाला पाहिजे परत समाजालाच आम्ही चांगलं हा समाजाचा उपयोगासाठी तो पैसा गेला पाहिजे ना. तो हा समाजाचा, देवस्थानला पैसा येतो म्हणजे कोणाचा येऊ, समाजाचा पैसा आहे ना तो. बरोबर. समाजाचा पण उपयोग त्याला पाहिजे. ही आपली कोणाची घर कुटुंब चालण्याकरता पैसे थोडा आम्हाला वापरायचे तेव्हा काहीच नाही. ह्यो समाजाचा पैसा समाजासाठी जावा हा आमच्या सगळ्या ग्रामस्थांचा येणाऱ्या विश्वस्तांचा सुद्धा विचार असतो. आमचा सुद्धा तोच विचार आहे. आम्हाला तर ना आगे ना पिछे. आज जाता जाता तुम्ही आज जे भक्त येतात जे समज त्यांना तुमचं काय मेसेज राहील? या ठिकाणी निश्चित भावनेनं ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी भाविक येत असतात. या सर्वांना मी एकच सांगेन की आपली श्रद्धा भगवंतावरती, आई वडिलावरती, साधू संतांवरती पाहिजे, पण अंधश्रद्धा नको आहे देण्यात ठेवायचं. नक्कीच. हा, अंधश्रद्धा नको आहे. श्रद्धेशिवाय माणूस जगू शकत नाही. बरोबर आहे. परंतु अंधश्रद्धा नको ना. मी स्वतः MCOM LLB झालेला माणूस आहे. त्यामुळे मी असं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं लोकांना असं फसवा नाही मला स्वतःला पटत नाही नरसी. त्यामुळे ध्यानात ठेवायचं की येणाऱ्या बाबतीत श्रद्धेनं, कारण जोपर्यंत तुमचा विश्वास नाही, आत्मविश्वास नाही, तोपर्यंत तुम्ही जगू शकत नाही. कारण आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. स्वतःचा विश्वास पाहिजे स्वतःवरती की मी हे काम करीन पूर्ण. पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह राहता कामा नये. आणि येणाऱ्या भाविकांनी सुद्धा आपल्या मनातल्या मनोकामना ज्यावेळेला आपण त्या महाराजांच्या संजीवन समाजावरती बोलत असतो, बरोबर आहे, त्या विश्वासानं तुम्ही बोलला पाहिजे, आत्मविश्वासानं. आणि तुम्ही नुसतं बसून ते मी आता बोलले महाराजांच्या समाधीवरती, आता माझं काम संपलं, असं चालणार नाही. तुम्ही जिद्द चिकाटीनं पुढे गेलं पाहिजे. जसं आपण बघतो ना विज्ञानामध्ये की दोघा पती पत्नींची प्रकृती योग्य आहे, पण त्याला काही वेळेला मुलं होत नाही. ती पण डॉक्टर सांगतात का नाही, त्यावेळेला मला आता तुमची दोघांची फिटनेस बॉडी आहे, आता तुम्ही दुसरा मार्ग बघा. त्यावेळेला तुम्ही दवा खाल्ला पर दुवा, कारण आपल्या कुटुंबामध्ये काही वेळेला काही संपत्ती असे चुकून आपल्याकडे आलेली असते. परमेश्वराची असते, देवाची असते, संस्थांची असते, वेगवेगळ्या देवस्थानची संपत्ती असते. आणि त्या संपत्तीतनं उतारा होण्याकरता देवस्थानचं वरच्या सातबारे उतारा नाव असतं आणि जमीन आपण खात असतो, पण त्यातून आपण काहीच देत नाही ना त्या देवाला. ती सगळं माझंच म्हणून आपण खात असतो, परंतु नाही, हे सगळं आपलं नाही. म्हणजे अशी काही संपत्ती आपल्याकडे आलेली असते. थोडाफार समावेश हा, मग त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी मग तुम्ही देवाच खाताय म्हणल्यावर तुम्हाला देवाला काहीतरी दिलं पाहिजे. या दृष्टीने तुम्हाला दुवा पाहिजे तिथं. म्हणजे दवाखान्याबरोबर तुम्हाला दुवा सुद्धा पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला पुढचं कार्य होणार नाही ना तुमचं. म्हणजे श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. नको, हा महत्वाचा प्रश्न आहे नेटवर्कचं. कारण जिथं दवा काम करत नाही, जिथं म्हणतो ना आपण विज्ञान संपलं की तिथं आध्यात्मिक चालू होतं. बरोबर. म्हणजे एखादी अडचण आलो कसं आपण म्हणतो की देवा मला वाचव आता येतो. मग त्यात कुणी असू देते, अगदी लहानातल्याला उच्च शिक्षणावाला जरी असला सुद्धा तिथं जेव्हा तो अडचणीत होतो त्यावेळेला तो हात जोडतो, धावा करतोच, ध्यानात ठेवायचं. नक्कीच. त्याशिवाय तिथं त्याचं चालतच नाही. म्हणून जिथं दवा संपतो तिथं दुवा चालू होतो, ध्यानात ठेवायचं. याप्रमाणे फक्त अंधश्रद्धा नको आहे तुम्हाला. तुम्ही विज्ञान युगामध्ये तुम्ही सगळं केलंच पाहिजे, तुम्हाला प्रश्नच नाही. पण जिथं विश्वास ठेवला पाहिजे त्या ठिकाणी विश्वास ठेवलाच पाहिजे. कारण हे जग बदलत चाललेलं. ज्या वेळेला मूल जन्माला येतो त्यावेळेला आई सांगते ना, हे तुझा बाप आहे म्हणून. त्या मुलाला कळत नसतंय आपला वडील कोण आहे तो. आई सांगते. बरोबर आहे की नाही. तसंही आपल्याला आपल्या गुरुने सांगितलं पाहिजे की बाबा ही तो हात जोड, हे तो नतमस्तक हो. म्हणजे जेव्हा तुम्ही या ठिकाणी महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवता त्या टाइमला थोडंसं आपल्यामध्ये डोकून त्या निश्चिम भावनेनं तुम्ही निश्चिम भावनेनं, शुद्ध अंतकरणानं, सात्विकतेनं, शुद्ध बुद्धीनं, शुद्ध विचारानं तुम्ही त्या नतमस्तक घ्यायला पाहिजे. त्यावेळेला तुमचं काम पूर्ण होणार आहे. ही परीक्षा बघण्याचं काम नसतं. मला सांगा, तुम्ही आतापर्यंत ज्ञानेश्वर महाराज होते,
तुकाराम महाराज होते. साक्षात्कार एकदाच घडतो, पुन्हा पुन्हा होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवली, एकदाच चालवली. कारण पुढे येणारा माणूस हा चांगदेव महाराज जे होते त्यांनी वाघावरती आले आणि सर्पाचा सूट केलता, त्यात ताकदीने घेतला. मग आता ह्या मुलं तर दैवी अवतार होते. आणि आता लोक शंकराचे महाविष्णू नाही, निवृत्तीनाथ म्हणजे शंकराचे अवतार, ज्ञानेश्वर म्हणजे महाविष्णूचे अवतार होते, मुक्ताई ते आदिशक्ती होते. हे बी काही मुलं कमी होते. त्यांनी निर्जीव भिंती सकाळपर्यंत बसले, ते निर्जीव भिंतीला आदेश दिला ना, ते काय करू शकत नव्हते. ते म्हणजे एकदाच झाला. रेढ्यामुखी वेद बोललेले एकदाच बोलवले ना, कारण त्यावेळी तेवढे विद्वान मंडळी सगळी बसलेली होती सगळी ती त्यावेळेला. म्हणजे चमत्कार एकदाच होतो. महाराजांनी एकदा बीत पेरलाय, पुन्हा दुसऱ्यांना पाडलं का नाही. महाराजांनी एकदा मूल जेवण केलं, पुन्हा दुसऱ्यांना केलं का नाही. चमत्कार हा एकदाच होतो, पुन्हा पुन्हा होत नाही व्हायचं. कारण ती वेळ जसं भगवंताचं स्वरूप पुन्हा दिसलं अर्जुनाला, केव्हा दिसलं अर्जुनाला, ज्यावेळेला दिव्य दृष्टी दिली त्यावेळेला 18 अक्षसैन्य होतं महाभारतामध्ये कौरव पांडवांचं. त्यामध्ये परमेश्वरचं 13 मध्ये विराट दावलं, ते कोणाला दावलं? फक्त अर्जुनाला दावलं. परंतु संजयाला दिव्य दृष्टी दिली होती. दृष्टाचा आंधळा होता तो, त्याला ती दिव्य दृष्टी दिली संजयाला. त्यामुळे संजयाला पाहता आलं, संजयाचं भाग्य होतं ना भगवंताचं रूप पाहण्याचं, आणि अर्जुनाला मिळाली. आणि आईला यशोदा मातेला माती खाल्ली का म्हणजे आ करायला सांगितलं त्यावेळेला ब्रह्मांड दावलं. बरोबर आहे. म्हणजे हे देवी दृष्टी दिली ते त्याच वेळेला साक्षात्कार होतो, तो एकदाच होतो, पुन्हा पुन्हा होत नाही. अर्जुनाला एकदाच लावलं विराट रूप, संजयला एकदाच मिळालं, आईला एकदाच लावलं ना. हे वेळोवेळी होत नाही चमत्कार. ज्या त्या परिस्थितीचं येतात त्या वेळेला होतं, त्याच वेळेला चमत्कार होतं असं. म्हणजे आता ही जी आता एक कलियुगच आहे, बरोबर आहे महाराज. आता एक कलियुग आहे. कलियुगामध्ये जी आता जी लोक वागतात, आता तुम्ही आजूबाजूला बघत असताल की आता तुम्ही म्हणता की तुमचं शिक्षण भरपूर आहे, बरोबर आहे. आज परमपूज्य आपण सेवागिरी महाराजांचे आपण या मठाधिपती आज परमपूज्य महंत सुंदरगिरी महाराज यांना ऐकलं, आणि खरंच मला तुम्हाला अजून एकदम तुमचे विचार आहेत ना खूप मोठे आहेत. प्रश्न नाही. कारण आपण अशा ठिकाणी जावं होते देण्याचं की लहानपणापासून महाराजांच्यावरती म्हणजे श्रद्धा होती सेवागिरीवांची. ही कुणालाही पद मिळत नसतं देण्यापाशी, शिक्षण झालं म्हणून नाही देण्यातच. आपण त्या ठिकाणी अंतकरणापासून सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सेवा करायला मिळाली मला. ज्या मुलांनी या पुष्यगावातल्या सेवागिरी समाधी सेवा केली ती मुलं आज मोठ्या हुद्द्यावरती येते. म्हणजे ही महाराजांच्या संजीवन समाधीचं श्री आहे. म्हणजे मी लहानपणापासून होतो, काय नुसतं महाराज म्हणून नव्हतं इथं, मी महाराजांचा सेवक पण होतो. या ठिकाणी जवळजवळ 25-30 वर्ष मी सेवा केली अंतकरणापासून महाराजांची सेवेची. म्हणजे रोज स्नान घालणं, पाठाचं उठणं, पूजापाठ करणं, आरती करणं, म्हणजे सगळं नामस्मरण चिंतन करणं, त्यावेळेला ते महाराजांची कृपा होती ध्यानाचं. ही लगेच होत नाही. लगेच आज झालं की त्याला फळ मिळणार, फळ मिळण्याकरता वाट बघावं लागत असते त्याची, ती आपोआप फळ मिळणार लागणार असते. तसंच आहे नेण्याचं. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला लगेच तुम्ही गेला की लगेच तुम्हाला पुण्य मिळते असं नाही. त्याला आयुष्य जिंदगी घालावं लागते, त्यासाठी ही प्राप्ती होत नसते. झेडचं परमार्थ करत असताना झेडचं परमार्थ प्रत्येक भाविकाला मी सांगतो, रे प्यासे को कभी नहीं पिलाया पानी बाद में अमृत पिलाने से क्या फायदा है, रे भूखे को कभी नहीं खिलाया भोजन बाद में लाखों को दान दे के क्या फायदा है. हा परमार्थ करत असताना आपण प्रपंच परत करत करायचा आहे, संसार करत करत हा परमार्थ करायचा आहे. परमार्थ करण्याकरता कुठेही आपल्याला बाहेर जावं लागत नाही. आणि परमार्थ करण्याकरता एकच गोष्ट महत्वाची ठेवायची कलियुगामध्ये, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो भगवान से देण्यात ठेवायचं. आपल्या आयुष्यामध्ये परमार्थ करण्याकरता आपल्याला वेळ मिळत नाही. संसार आपोआप घडतो, करावा लागत नाही, परमार्थ करावा लागतो. आज आपण 10-12 लाख लोक रथाला आले, त्यांची काही मोकळी लोक नव्हती, ती त्यांच्या मग सर्व्हिसवाली होती, प्रपंच होता, संसार होता, अनेक कामं होती. त्या कामातून एवढी व्यस्त असताना सुद्धा आज महाराजांचा रथोत्सव आहे, आपल्याला त्या रथाला गेलं पाहिजे. अहो किती सुरुवातीपासून काय काय लोक या ठिकाणी येतात, रथ चुकवत नाही. ती कुठं परदेशात लोक असतात तिथे रथाच्या अगोदर 2 दिवस आपल्या गावी येतात आणि तिथून रथा दिवशी पुष्यगावला येतातच, कारण त्यांना ओढ लागलेली असते देण्याची. ही तर खरं महाराज हा ही देण्यात ठेवायचं. मग ही लोक काय मोकळी होते का तेव्हा? मग मधून त्यांना सेवागिरी महाराजांची कृपा प्राप्त होती देण्यात ठेवायचं. आज किती लाखो करोड लोक असतात, हिथं आले किती 10-12 लाख लोक आले ना फक्त, बरोबर आहे. मग त्यांना हा असे किती आपल्या तालुक्यातच किती लोक असतात सांगा तुम्ही, हिथं आले किती. कारण मी सांगितलं तुम्हाला, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो भगवान से. तुम्हाला आयुष्यातला काही वेळ असा परमार्थ करण्याकरता खर्च करावं लागणारच आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्या मागे कामच आहे. काय लोकांना झोपेत सुद्धा फोनाला कुठून जावं लागतं, बरोबर आहे. हा म्हणून, परंतु थोडा वेळ तुम्ही काढून भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. कारण
माऊलीने सुद्धा हरिपाठात सांगितले, नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. माऊलीने हरिपाठात सांगितलंय, नित्य नेमानं करतो त्यालाच परमार्थ घडतो. झेंडाचं कवा तर उपासा एका दिवसात देव गोळा करायचं, सगळ्या पाण्यात घालायचं, पुन्हा धुयाचं आणि पुन्हा काय असं नाही. आपण उपवास करतो त्या दिवशी केलंच पाहिजे. पण इतर वेळेस सुद्धा तुम्ही 10 मिनिटं करा फक्त आयुष्यातली. 24 तासातली 15 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, 5 मिनिटं करा तुम्ही, पर तुम्ही करा. गळ्यात माळा घाला तर नका घालू, परंतु भगवंताचं नामस्मरण मुखात आलं पाहिजे. हा भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा संस्कृत इतिहास आहे. जनाबाईच्या गौरव असणाऱ्या निर्जीव विठ्ठल विठ्ठल गौऱ्या बनत होत्या. अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण आवाज येत होता. चोका महाराजांची 6 महिन्यानंतर मंगळवेळेला भिंत पडून हजारो लोक मेली होती. त्यातली विठ्ठल चोका महाराजची हाड कशी ओळखायची म्हणून भगवंताने प्रश्न, नामदेवाने प्रश्न केला भगवंताला. भगवंताने सांगितलं, अरे सोपं आहे नामदेव महाराज. नामदेवा, अरे ज्या हाड उचलायचं कानाला लावायचं, ज्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती चोकायची. ती माझ्या समोर आणून पहिली समाधी चोको महाराजची आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणार विठ्ठल भगवान. बघा तुम्ही, चोको महाराजांची पहिली समाधी आहे, मग नामदेव महाराजांची पायरी नेटवायचं. हा इतिहास आहे. तुकारामांची 14 वह्या पाण्यावरती तरंगले, केवळ नामामुळेच ना. निर्जीव दगड पाण्यावरती तरंगली, नामामुळेच ना ते नेटवायचं. म्हणजे हा इतिहास. म्हणून तुम्ही गळ्यात माळा घाला, नका घालू, परत भगवंताचं नाम कमीत कमी दिवसातून 1 तरी माळ जप केली पाहिजे, सकाळी उठल्यापासून संध्यापर्यंत. कवा तर उठून पारमार्थ होत नाही. नित्य नेमानं आपण केला तर त्या भगवंताची, साधू संतांची, ईश्वराची, आईवडिलाची कृपा होते. आईवडिलाला मूल कुठलं जवळ वाटतं, प्रिय वाटतं, जो मुलगा आपल्या जवळ आहे, सेवा करतोय तोच. मस्त करोडपती बाहेर कमवतोय, पण जो जवळ मुलगा असतोय, सेवा करतोय, त्याच जास्त प्रेम असतं ना आईवडिलाच त्याच्यावरती. दोन्ही मुलं आईवडिलांनी जन्म दिलेली असते ती, पण तो बाहेर आहे, लाखो रुपये कमवतोय, पण हे तो जो आपल्यापाशी सेवा करतोय तसं भगवंतापाशी जे राहून सेवा करतोय तोच भक्त जवळ प्रिय असतो ना. असं असतं. छान वाटतं. तुमचे विचारही खूप चांगले आहेत. या निमित्त येणारे मी सर्व भाविक वृंदांना ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून शिरसाष्टांग निलवत घालून सर्वांना दीर्घायुष्य, सुख समृद्धी, संपत्ती लाभावी आणि आपल्या हातून असाच परमार्थ घडत राहावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून भविष्यातला वाचल करता सर्वांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद देतो. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.